नमस्कार. फौजदार अकॅडमी महाराष्ट्र या भागामध्ये आपण IPC भाग 2 बघत आहोत. तर प्रकरण 4 बघणार आहोत, सर्वसाधारण अपवाद. तर या ठिकाणी कलम 76 पासून 106 पर्यंतची कलम आपल्याला बघायची आहेत. तर सर्वसाधारण अपवाद म्हणजे काय की असे काही गुन्हेगारी कृत्य आहेत, परंतु ते विशिष्ट परिस्थितीमध्ये केल्यामुळे काय होतंय, ते अपराध म्हणून गणले जात नाहीत. परंतु या अपवादाच्या आधारे आरोपीने जरी त्याचा स्वतःचा बचाव करून घेतलेला असला तरी देखील ते साबित करण्याची जबाबदारी जी आहे ती आरोपीवरती असते. आता कलम 76 आहे, कायद्याने बांधलेला पण वस्तुस्थितीच्या चुकबुलीमुळे केलेल्या अपराधाबाबत. तर म्हणजे थोडक्यात काय, मिस्टेक ऑफ फॅक्ट म्हणजे वस्तुस्थितीची चुकभूल. आता कायद्याने बांधलेले आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायदेशीर ते कर्तव्य करणं गरजेचं आहे, त्याला म्हणायचं कायद्याने बांधलेला. तर या ठिकाणी कायद्याची चुकभूल नसते, तर त्या व्यक्ती कडून वस्तुस्थितीच्या चुकभुलीमुळे त्याच्याकडून ते कृत्य सद्भावपूर्वकपणे झालेले असते, अपराधकारक कृत्य. तर काय होईल, त्या ठिकाणी तो अपराध होणार नाही. आता एखाद्या सैन्यातील अधिकारी आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यानं जमावावर गोळीबार केला असेल, हे एक उदाहरण आपल्याला बघता येईल. त्यानंतर एखाद्याला न्यायालयाचा आदेश झाला किंवा या माणसाला अटक करा, तर जो अधिकारी आहे त्याला असं वाटतं की तो बलाच अटक करतो, म्हणजे समजून बला अटक करतो. तर त्यानं काय या ठिकाणी काळजी घेऊन केलं कृत्य असतं, परंतु वस्तुस्थितीची त्या ठिकाणी चुकबुल होती. म्हणजे थोडक्यात हे कलम लोकसेवकांना संरक्षण देणारं कलम आहे. म्हणजे या कलमामध्ये कायद्याने बांधलेला म्हणजे लोकसेवक येतात. त्यानंतर कलम 79 आहे, कायद्याचे समर्थन आहे परंतु वस्तुस्थितीच्या चुकबुलीमुळे केलेले कृत्य. आता कलम 76 आणि 79 दोन्ही सारखेच आहेत, फरक फक्त एवढाच आहे की 76 हे लोकसेवकांना संरक्षण देतं, म्हणजे लोकसेवक येतात, आणि कलम 79 मध्ये सर्वसामान्य नागरिक येते. तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की एखाद्या कृतीस एखाद्या व्यक्तीस एखादी कृती करण्यास कायदेशीर अधिकार असतो. म्हणजे एखादा जर अपराधकारक परिस्थिती असेल, एखादा जर गुन्हा होत असेल किंवा एखाद्याला जर अटक करायची असेल तर सर्वसामान्य माणसं काय मदत करू शकतात. किंवा एखादा समोर एखादी परिस्थिती दिसते की एखादा माणूस कुणास तरी खून करू पाहतोय, तर त्या ठिकाणी त्याला खून न करू देणं किंवा त्या ठिकाणी अडू न करणं हे सर्वसामान्य माणसाला हक्क प्राप्त होतात. तर काय होतं, कायद्याचे समर्थन असतं तसं करण्यासाठी, परंतु काय होतं त्या माणसाचं तिथं मिस्टेक होती, म्हणजे वस्तुस्थितीची चुकबुल होती. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य घडतं. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला अपवादात्मक परिस्थिती म्हटलं जातं, तर ते गुन्हा होत नाही. म्हणजे थोडक्यात हे कलम सर्वसामान्य नागरिकासाठी. आता एखादं जर दुसरं उदाहरण बघायचं झालं, तर एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी जातो आणि त्या ठिकाणी त्या मित्राच्या घरी ऑलरेडी एखाद्या नाटकाचा सराव चालू असतो, म्हणजे रिहर्सल चालू असते. आणि त्या नाटकामध्ये असं असतं की एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव घेत असतो, म्हणजे हातात चाकू, मग ते चाकू वगैरे ते हत्यारं सगळे डुप्लिकेट असतात नाटकातली. परंतु ह्या बाहेरून येणाऱ्या मित्राला आतमध्ये काय परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, काय चाललं याची काही कल्पना नसते. मग ह्यानं एकदम दार उघडलं तर काय दिसतं, त्याला खाली एक माणूस पडलेला आहे, वरच्या माणसाच्या हातामध्ये चाकू आहे आणि तो आता मारायला लागला. तर ह्याला असा गैरसमज होतो की आता ते पुढच्या माणसाचा हा माणूस खून करतोय काय. मग हा काय करतो, पळत पळत जाऊन एखादं लाकूड घेऊन उचलून त्या चाकू मारणाऱ्या माणसाच्या डोक्यात घालतो. म्हणजे या ठिकाणी तो अपराध नाही, तर काय झालं, ती वस्तुस्थितीची चुकबुल झाली. त्यानंतर कलम आहे ते 80 कलम आहे, तर कायदेशीर कृती करताना झालेला अपराध. कायदेशीर कृती म्हणजे आपलं दैनंदिन काम करत असताना, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एखादं कृत्य जे आहे ते आपलं कायदेशीर साधनाने, कायदेशीर रीतीने आणि काळजी घेऊन केलं असतं, तर त्या ठिकाणी जर अपराध घडला तर काय होईल, तो गुन्हा होत नाही. आता समजा आपण गाडी चालवतोय आणि अचानक ब्रेक फेल झाला किंवा आपली टेरिंग तुटली आणि ॲक्सिडेंट झाला, तर काय होतंय, या ठिकाणी तो गुन्हा गणला जात नाही. म्हणजे परिस्थिती काय, ही अचानक परिस्थिती उद्भवलेली असते. या ठिकाणी गुन्हेगारीच हेतू वगैरे नसतो, अनपेक्षित झालेलं असतं सगळं, कल्पना नसताना, म्हणजे अपघातानं किंवा आपण त्याला दैवयोगानं किंवा दुर्दैवानं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे चालताना गाडीचं टायर फुटणे वगैरे, ब्रेक फेल होणं, अशा प्रकारच्या याच्यामध्ये असंख्य उदाहरणं येऊ शकतात. त्याच्यानंतर कलम आहे 81, गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून धोका पत्करून केलेलं कृत्य. म्हणजे या ठिकाणी काय, गुन्हेगारीचा उद्देश नाही, परंतु काय, अन्य नुकसान होऊ नये म्हणून धोका पत्करून केलेलं कृत्य. तर इथं काय सांगितलेलं आहे, दोन परिस्थिती आहेत. मोठा धोका पण समोर दिसतोय आणि मोठा धोका टाळण्यासाठी परिस्थिती अशी आहे की कुठला तरी छोटा धोका पत्करावाच लागतो जाणीवपूर्वक, सद्भावनेने. पण ह्याच्यामागे काय आहे, गुन्हेगारीचा उद्देश नसतो, त्याच्यामुळे तो गुन्हा होत नाही. म्हणजे थोडक्यात इथं आरोपीसमोर दोन पर्याय असतात, मोठा धोका आणि छोटा धोका. तेव्हा तो परिस्थिती बघून काय करतो, मोठा धोका टाळतो व छोटा धोका पत्करतो. म्हणजे त्याचे काम दुष्टबुद्धीचे नसते,
येथे परिस्थितीच अशी असते की आणीबाणीची असते. आता आपल्याला आणि हा जो धोका असतो, मोठा धोका उद्भवलेला आहे, तो व्यक्ती संदर्भात असेल किंवा मालमत्ते संदर्भात असेल, तो टाळायचा असतो. त्यामुळे जाणीवपूर्वक छोटा धोका पत्करला जातो. आता एक उदाहरण जर आपण मजेशीर बघायचं म्हणलं तर एखादी पाण्यातली चालणारी नाव आहे आणि त्या नावामध्ये 20-25 माणसं आहेत, परंतु काय झालं, त्या नावेमध्ये एवढं ओझं झालं की आता ती नाव बुडणारच आहे ओझ्यामुळं. त्यातलं 10-20 किलो तरी ओझं कमी झालंच पाहिजे. मग ती नाव अशी खूप पाण्यामध्ये गेली. आता पर्याय तर काहीच नाही, आता नाव बुडणार आहे. तर काय होतं, त्यातल्या एखाद्या माणसाला उचलून जर फेकून दिलं पाण्यामध्ये, म्हणजे त्याचं तेवढं 40-50 किलो वजन कमी होईल. मग तो माणूस आता मरणार आहे फेकून दिल्यानंतर, परंतु त्याच्या एकाच्या मरण्यामुळं त्या नावेतल्या इतर 25-30 माणसाचे प्राण वाचणार आहेत. म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी असते, कारण पर्यायासमोर दुसरा कुठलाच नसतो. त्यानंतर कलम 82 आहे, 7 वर्ष वयाखालील बालकांची कृती. तर आता इथं काय सांगितलेलं आहे की 7 वर्ष वयाखालील बालकानं कोणतंही गुन्हेगारी जर कृत्य केलं तर तो हा अपराध होत नाही. कशामुळं, तर त्याला तारतम्य नसतं, परिस्थितीचं भान नसतं. कारण त्याला म्हणजे काय गैर आहे काय गैर नाही, कायद्याच्या विरोधात काय, ह्याचं कुठलंच मुळीच त्याला नॉलेज नसतं. तर या ठिकाणी एक सांगितलेलं आहे की त्याचा वयाचा दाखला या ठिकाणी महत्त्वाचा असतो. आणखी एक परिस्थिती इथं सांगितली की अशा मुलाकडून जर एखादी वस्तू आहे त्या किमतीपेक्षा जर स्वस्त भावात घेतली तर सदर अपराध हा 411 खाली मोडणार नाही. तर जो वस्तू घेणारा इसम आहे तो 403 म्हणजे अपहार प्रमाणे काय होईल, अपराधी होईल. आता कलम 82 आणि 83 मधला आपण फरक बघणार आहोत. तर कलम 83 मध्ये काय सांगितलं की 7 ते 12 वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती, म्हणजे 7 ते 12 असा या ठिकाणी वयोगट दिलेला आहे. आणि कलम 82 मध्ये सांगितलेलं होतं की 7 वर्षाखालील बालकाची कृती. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जी कृती या वर्गातील बालकाने म्हणजे 7 ते 12 वयोगटातील बालकाने जर केली तर ती गुन्हा नसते. परंतु काय कशामुळं, तर त्याला त्या वर्तनाच्या स्वरूप आणि परिणाम समजण्यात की त्याची बुद्धी प्रौढ झालेली नसते, म्हणजे तो मॅच्युअर नसतो, समजण्यात की त्याची बुद्धी नसते. परंतु जर त्याला त्या वस्तुस्थितीचं सगळं भान असेल, ते समजण्यात जर त्याची बुद्धी प्रौढ असेल तर काय होईल, ती परिस्थिती गुन्हा होईल. पण त्याला समज आहे की नाही हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय की त्याला जर समज असेल तर तो गुन्हा होईल. जर कोर्टापुढे संबंधित गुन्ह्यातील वरील वर्गातील मुलाला गुन्हा घडत असताना समज नव्हती हे जर सिद्ध करून दाखवले नाही तर काय होईल, ते कृत्य गुन्हेगारीचं होईल. म्हणजे 12 मध्ये 7 वर्षाखालील मुलांना पूर्णपणे गुन्हा माफ होता आणि या ठिकाणी 7 ते 12 वयोगट दिलेला आहे 83 मध्ये, या ठिकाणी पूर्णपणे माफ नाही. तर समज जर नसेल तर माफ आहे, समज असेल तर माफ नाही. आता समज आहे नाही वगैरे कसं ओळखायचं, तर एखादा 11 वर्षाचा मुलगा आहे आणि हातामध्ये चाकू घेऊन एखाद्या माणसाला म्हणतोय की त्याच्या मागे पळत चाललाय की थांब आता मी तुझा जीवच घेतो, आणि मग त्यानं मारलं, तर या ठिकाणी कोर्ट सिद्ध करू शकते की हा असं म्हणत चाललेला होता. ह्याचा अर्थ त्याला माहीत आहे की हातातल्या चाकूनं तो त्याला मारणार आहे आणि चाकू मारल्यानंतर त्याचा तो माणूस मरू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी समज होती नव्हती ह्या गोष्टी सिद्ध होऊ शकतात. त्यानंतर कलम 84 आहे, मनोविकल व्यक्तीची कृती. आता गुन्हा घडत असताना हे शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जर तो मनोविकल असेल, तर मनोविकलमध्ये या ठिकाणी काही प्रकार दिले आहेत, म्हणजे 4 प्रकार. जे जन्मजात वेडे काय आहेत, ज्यांना आकडे मोजता येत नाहीत, दिवस आठवत नाहीत, किंवा आजारपणामुळे मानसिक रोगी झाले आहेत, किंवा ज्यांना अधूनमधून वेडाचे झटके येणारे आहेत, किंवा अति मद्यपान करून मानसिक परिणाम झालेले आहेत. तर अशी जी व्यक्ती आहेत, गुन्हा घडत असताना त्यांची परिस्थिती ह्या 4 घटकामध्ये जर मोडत असेल तर त्यांनी केलेला गुन्हा हा गुन्हा ठरणार नाही, म्हणजे तो अपवादात मोडेल. कशामुळं, कारण ते मनोविकल असल्यामुळं कायदेशीर काय आहे, बेकायदेशीर काय आहे, किंवा आपण करत असलेल्या कृतीचं स्वरूप काय हे त्याला काहीच कळत नाही. कारण तो वेडा असल्यामुळे ही सगळी परिस्थिती करण्यामध्ये तो असमर्थ ठरत आहे. म्हणून हे सदरचं जे त्यानं केलेलं कृत्य आहे ते गुन्हेगारी स्वरूपाचं ठरत नाही. परंतु समजा परिस्थिती अशी आहे की एखाद्या माणसानं, एखाद्या व्यक्तीनं एखाद्याचा मर्डर केला आहे आणि मग तो फरार झाला आहे. फरार झाल्यानंतर 2 वर्षानंतर त्याला अटक केली, परंतु ज्या वेळेला त्याला अटक केलं त्यावेळेला तो वेडा अवस्थेत मिळून आला, म्हणजे अटक केली तर त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं जाईल आणि तो बरा झाल्यानंतर पुन्हा कारवाई होईल आणि त्याला त्याची शिक्षा होईल. का, तर गुन्हा घडत असताना तो चांगला होता, म्हणजे तो मानसिक रुग्ण नव्हता. अशा परिस्थितीत हे 84 कलम आहे. त्याच्यानंतर कलम 85 आहे, स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवल्याने निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती. आता या ठिकाणी काय दिलं आहे, व्यक्तीनं नशा केली आहे, परंतु ती नशा कशा आहे, तिच्या नकळत व इच्छेविरुद्ध तिला जर मद्यपान केलेलं असेल, म्हणजे जबरदस्तीने किंवा नकळत
कुणा समजा एखादा माणूस आहे बसलेला आहे हॉटेलमध्ये, सरबतचा ग्लास आहे, परंतु त्याने इकडे तिकडे बघितले की त्याच्यामध्ये कुठला तरी नशेला पदार्थ टाकायचा, मग त्याला नशा येईल आणि मग त्याच्याकडून जर गुन्हा झाला तर ते गुन्हेगारीमध्ये मोडणार नाही, कारण ते त्याच्या नकळत त्याला नशा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात सदर कृती अपराध नसते, कारण नशेत असल्याने त्याच कृतीचे स्वरूप कळत नाही, कृती बेकायदेशीर आहे किंवा गैर आहे अशा गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे काय होईल, नशा चढलेले द्रव हे तिच्या इच्छेविरुद्ध किंवा नकळतच पाजलेले असले पाहिजे, त्यानंतर ते गुन्हेगारी ह्याच्यामध्ये मोडणार नाही. तसेच स्वखुशीने जर नशा करून जर कोणी गुन्हा केला तर काय करेल, कोर्ट शिक्षा कमी करता येते, कोर्टाला त्याची शिक्षा कमी करता येते. त्यानंतर असं सांगितलं की सतत दारूच्या नशेमध्ये ज्या व्यक्ती आहेत आणि त्यांना होणाऱ्या परिणामाचं जाणीव नाही किंवा परिणाम समजत नाहीत, अशा व्यक्तीला IPCमध्ये डेलिरियम ट्री मेन्सरोग झालेले व्यक्ती असं देखील म्हटले आहे. आणि ह्या लोकांनी म्हणजे अशा प्रवृत्तीच्या लोकांनी केलेलं कृत्य हे गुन्हा नसते. त्यानंतर आता कलम 86 आणि 85 मधला फरक बघा. कलम 86 मध्ये असं सांगितलेलं की ज्यामध्ये विशिष्ट उद्देश आणि जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास. तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, म्हणजे इथं आरोपीला जाणीव असते आणि त्याचा उद्देशसुद्धा असतो किंवा त्याला परिणामाची जाणीव असते. अशा परिस्थितीमध्ये जर त्यानं नशा करून काही गुन्हेगारी कृत्य केलं तर यावेळेला काय होईल, तो गुन्हेगार ठरेल. आणि इथं सांगितले की हे जे द्रव आहे ते तिच्या इच्छेविरुद्ध आणि नकळत मात्र तिला पाजलेले नसावे. त्यानंतर कलम 90 आहे, या ठिकाणी संमती असं दिलेलं आहे, परंतु संमती कोणती योग्य नाही असं खाली 5 घटक दिलेले आहेत. तर दुखापतीच्या भयापोटी जर संमती दिलेली असेल किंवा गैरसमजातून संमती दिलेली असेल किंवा नशेमध्ये संमती दिलेली असेल किंवा मनोविकल व्यक्ती असेल, वेडसर असेल, मग ती कोणत्याही वयाची असो, अशा व्यक्तीकडून जर संमती घेतलेली असेल, त्यानंतर 12 वर्षाखालील व्यक्ती असेल आणि तिची संमती असेल, म्हणजे हे जे वर वाचलेले मी आता 5 प्रकार आहेत, यामध्ये मिळालेली संमती जर असेल तर ती संमती ग्राह्य धरली जाणार नाही. हे प्रकार सोडून म्हणजे यांना वगळता इतर सर्व संमती IPCमध्ये योग्य आहे. आता गैरसमजातून कोणी संमती आपल्याला दिली तर ती काय होईल, योग्य नाही. आता कोणीतरी नशा केली आहे दारूची आणि मग त्याच्याकडून जर आपण काही गोष्टीसाठी संमती मागितली आणि त्याने दिली तर ती संमती योग्य होणार नाही. किंवा आपण एखादं 12 वर्षापेक्षा लहान वयाचं मुलं आहे आणि त्याच्याकडून जर आपण काही मागितलं तर त्यानं संमती दिली तर ती संमती योग्य होणार नाही, कारण त्याच्या पालकांना त्याची कल्पना द्यावी लागेल. म्हणजे मनोविकल असेल, नशेत असेल, गैरसमजातून असेल किंवा एखाद्याला दुखापतीचं भय दाखवून किंवा तू असं कर नाही तर मी तुला दुखापत करील आणि मग त्यानं संमती दिली तरीसुद्धा काय होईल, ती संमती ग्राह्य असणार नाही. म्हणजे कलम 90 मध्ये संमतीची जी व्याख्या दिली आहे हे 5 प्रकार सोडून इतर सर्व प्रकारची संमती होय, या 5 प्रकारला सोडायचं आहे. म्हणजे 5 प्रकारातील संमती ही संमती असणार नाही. त्यानंतर कलम 94 आहे, धमक्याद्वारे सक्ती करून कृती करायस लावणे. तर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीला धमकी दिली जाते, मग ती धमकी कशा स्वरूपाची असली पाहिजे, तिला तात्काळ मृत्यू घडवून आणण्याची किंवा जबर दुखापतीची, हे महत्त्वाचं आहे. आणि धमकी देऊन तिला एखादं कृत्य करायला लावलेलं जातं आणि ते मग कृत्य काय होईल, गुन्हा सदरामध्ये मोडणार नाही. आता एखाद्या व्यक्तीला सांगितले किंवा एखादी गुन्हेगाराची टोळी आहे आणि मग त्या टोळीला एखादं घर फोडायचं आहे, परंतु त्याला कुलूप मोठं आहे आणि मग ते कुलूप मोठं तोडण्यासाठी एखाद्या लोहारला त्या ठिकाणी घेऊन झालं जातं आणि तू हे कुलूप उघडून आम्हाला दे, नाहीतर मग तुला आम्ही जीव मारून टाकू, अशी जीव मारण्याची धमकी किंवा जबर दुखापत घडून आणण्याची धमकी. आणि मग त्यानं जर ते कुलूप उघडून दिलं तर काय होईल, तो गुन्हेगार ठरणार नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर त्याला 34 कलमामध्ये तो येणार नाही, त्याला या कलमानुसार सवलत दिली जाईल. परंतु इथं काय अपवाद त्यांनी सांगितलं की यामध्ये खून व मृत्यूच्या शिक्षेस पात्र असे देशविरोधी अपराध वगळलेले आहेत. म्हणजे या 2 अपराधाविषयी मात्र त्याला या कलमानुसार स्वतःचा बचाव करून घेता येणार नाही. आता देशविरोधी जे अपराध आहेत, फाशीच्या शिक्षेस पात्र असलेले, म्हणजे मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेले देशविरोधी अपराध आणि खून. आता एखाद्याचा खून पुढं करायचा आहे आणि त्याच्यासाठी जर धमकी देऊन एखाद्याकडून जर काही मदत मागितली आणि त्यानं ती केली तर त्या ठिकाणी काय होणार नाही, त्याला माफ होणार नाही. त्याचबरोबर असं सांगितलेलं की स्वतःहून किंवा सौम्य असा अपाय स्वतःला घडेल याची भीती घेऊन जर कोणी असं कृत्य करत असेल तर त्यावेळेला सुद्धा ते काय होईल, गुन्हा या सदरामध्ये मोडेल. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी की जी व्यक्तीला धमकी देऊन कृत्य करायला लावले असते ती धमकी स्वतः त्याच ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी गुन्हा होतोय त्याच ठिकाणी आणि त्या व्यक्तीलाच दिलेली असली पाहिजे. असं नाही किंवा तुझ्या मुलाला मी काहीतरी दुखापत करील मग तू हे कृत्य कर, तसं नाही. तर त्या व्यक्तीलाच दिलेली असलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी असली पाहिजे. त्यावेळेला आणि दुसरी अशी गोष्ट की या गुन्ह्यामध्ये स्वतःहून त्या आरोपीनं सामील होता कामा नये.
किंवा धमकीचे स्वरूप जर तात्काळ मृत्यू घडवून आणण्याची किंवा जबर दुखापतीची नसेल तरी देखील त्यानं त्या गोष्टीमध्ये सामील व्हायचं नाही किंवा ते कृत्य करायचं नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतरचं जे कलम आहे ते कलम आहे 95. आता 95 कलमाला IPCमध्ये स्लाईड हार्म असं देखील म्हटलं जातं, म्हणजे अल्पसा अपाय करणारी कृती. हार्म म्हणजे दुखापत, स्लाईड म्हणजे किरकोळ. तर हे कलम जे आहे ते कायदा किरकोळ गोष्टीची दखल घेत नाही या तत्वावरती हे कलम आधारित आहे. तर या ठिकाणी गुन्हेगार जो आहे म्हणजे आरोपी, त्याला काय असते, गुन्ह्याची जाणीव असते, त्याचे परिणामसुद्धा त्याला माहीत असतात, तरी देखील तो करतो. म्हणजे काय असते, ही किरकोळ गोष्टी असते त्याच्यामध्ये की जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती अशा किरकोळ गोष्टीबाबत तक्रार करणार नाही, असं हे गुन्ह्याचं स्वरूप असतं. आपण रस्त्यानं समजा चाललेलो आहे आणि एखादा कोणीतरी भरधाव वेगानं गाडी पाण्याच्या डबक्यातून आपल्या शेजारून घेतो आणि त्याचं पाणी ओढून आपल्या अंगावरती येतं, किंवा कोणाच्या तरी शेतामधून आंब्याच्या झाडाचे 4-2 आंबे घेऊन गेला, तर आपण त्याची तक्रार करता येते की आपल्याला, किंवा माझ्या शेतातले 2 आंबे घेऊन गेला. म्हणजे अशा ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत या गोष्टी, आता समजा त्याच्यापेक्षा पुढचं ग्रामीण भागातलं एखादं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण कोंबड्या पाळलेल्या असतात. मग एखाद्या माणसाचं दुपारी घातलेलं कोंबडीचं अंडं चोरून नेलं, तर अशा ज्या किरकोळ गोष्टी आहेत ह्याची तक्रार करता येत नाही आपल्याला. म्हणजे सर्वसामान्य माणूस अशा किरकोळ गोष्टीची तक्रार करायला धजत नाही किंवा करत नाही. म्हणून काय सांगितलं की कायदा किरकोळ गोष्टीची दखल घेत नाही. म्हणून या ठिकाणी असं दिलं की असे गुन्हे नाकारण्याचा सुद्धा पोलिसांना अधिकार आहे. तो कोणत्या कलमानुसार आहे तर CRPC 157(1)(ब) नुसार हा अधिकार दिलेला आहे. आता त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आहे खाजगी बचाव करण्याचा हक्क. तर हे कलम 96 ते 106 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर हे आपण जे चौथं प्रकरण बघत आहे त्याच्यामधील हा शेवटचा टॉपिक आहे की म्हणजे सर्वसाधारण अपवादात्मक आत्मसंरक्षणाचे जे उपाय आहेत. आता त्यानंतर कलम 96 आहे ते खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या कृती. तर या 96 कलमामध्ये सर्वसाधारण तत्व दिलेलं आहे एक ओळीचं. काय तर कोणतीही कृती जर स्वसंरक्षणार्थ केली असेल तर तो गुन्हा होत नाही, हे मूलभूत तत्व या ठिकाणी दिलेलं आहे. कशासाठी तर कायदा आपल्याकडून अशी अपेक्षा करतो की नागरिकांनी भित्रेपणा, दुबळेपणा दाखवू नये, स्वतःचे किंवा स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण त्यानं केले पाहिजे. ते करण्यासाठी त्याला हा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर कलम 97 आहे. 97 मध्ये सांगितलेले की शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. तर या ठिकाणी शरीराचा व मालमत्तेचा, मग कुणाचं शरीर, स्वतःचं असेल किंवा दुसऱ्याचं असेल, स्वतःची मालमत्ता असेल किंवा दुसऱ्याची मालमत्ता असेल, तर याचा बचाव करण्यासाठी या ठिकाणी हक्क दिलेले आहेत. म्हणजे स्वतःच्या किंवा इतराच्या शरीराला बाधा होणाऱ्या अपराधापासून किंवा स्वतःच्या किंवा इतराच्या मालमत्तेला अपराधाला बाधा होणाऱ्या मालमत्तेसाठी या ठिकाणी आत्मसंरक्षणाचा हक्क कलम 97 नुसार दिलेला आहे. मग ती मालमत्ता जंगम असू शकते किंवा स्थावर असू शकते. आता शरीर संदर्भातले जर गुन्हे बघितले आपण तर प्रकरण 16 मध्ये आहेत, आणि मालमत्ते संदर्भात म्हणजे मिळकती संदर्भात जर गुन्हे बघितले तर ते प्रकरण 17 मध्ये आहेत. आणि महत्त्वाची अशी गोष्ट की हे जे आत्मसंरक्षणाचे अधिकार आहेत कलम 96 पासूनचे पुढे 106 पर्यंत, यासाठी सगळ्यांना हे अधिकार वापरत असताना 99 मध्ये जे नियम दिलेले आहेत, जी बंधनं दिलेली आहेत, ती बंधनं मी आता प्रत्येक कलमात सांगत नाही, ती बंधनं पाळूनच हे अधिकार वापरायचे आहेत. त्यानंतर कलम आहे 98 मनोविकलांग इत्यादी इसमांच्या कृतीपासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जर बालवयाची व्यक्ती असेल, वेडसर व्यक्ती असेल किंवा नशा झालेले व्यक्ती असतील किंवा गैरसमजातून जर काय हल्ला झाला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीने जर अशा प्रकारचा हल्ला करत असेल तर काय आत्मसंरक्षणाचा अधिकार या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. आता का दिलेला आहे हा आत्मसंरक्षणाचा अधिकार अशा लोकांच्या बाबतीत? जर हा आत्मसंरक्षणाचा अधिकार जर कायद्यामध्ये ठेवला नसता तर कायचा गैरवापर झाला असता तर कायद्याचे मूळ उद्दिष्ट नाहीसे झाले असते व या सवलतीचा गैरफायदा देखील घेतला असता. आता उदाहरण जर आपल्याला एखादं बघायचं म्हणलं, आता हा समजा वेडा आहे आणि तो काय करतोय, हातामध्ये तलवार घेऊन बला मारण्याचा प्रयत्न करतोय, तर या ठिकाणी हा गुन्हेगार होणार नाही. परंतु जर समजा हा शहाणा असता तर बला काय झाला असता, त्याच्या विरोधात आत्मसंरक्षणाचा अधिकार मिळाला असता. मग तोच अधिकार जरी तो वेडा असला तरी या ठिकाणी आत्मसंरक्षणाचा अधिकार मिळाला आहे. तसंच नशेत असलेल्या व्यक्तीविरुद्ध वापरता येतो, याच प्रकारे बालकाविरुद्ध वापरता येतो किंवा याच प्रकारे गैरसमजातून मिळालेल्या म्हणजे घडत असलेल्या अपराध संदर्भात वापरता येतो. अशी या ठिकाणं वेगवेगळी उदाहरणं आपल्याला बघता येतील.
त्यानंतर कलम 99 आहे, ज्यांच्यापासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती आहेत. म्हणजे या ठिकाणी काय दिलं आहे, अपवाद दिले आहेत किंवा बंधन आहेत की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही 96 पासून 106 पर्यंत जे आत्मसंरक्षणाचे अधिकार तुम्हाला वापरायचे आहेत, तर ही परिस्थिती जर असेल तर काय होईल, तुम्हाला ते अधिकार वापरता येणार नाहीत. किंवा जर अशा परिस्थितीत देखील जर तुम्ही ते अधिकार वापरले तर काय होईल, तुम्हाला मग सवलतीचा फायदा मिळणार नाही, तुम्ही अपवादामध्ये मोडणार नाहीत, कारण तुम्ही मग गुन्हेगारी म्हणून साबित व्हाल. तर ते अपवाद कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. तर 4 अपवाद दिलेले आहेत. कलम 96 ते 106 पर्यंतच्या सर्व कलमांना हे अपवाद लागू आहेत. आत्मसंरक्षणाचा अधिकार या 4 अपवादांना विचारात घेऊनच वापरावा लागतो, अन्यथा तो गुन्हा ठरतो. आता एक मध्ये दिलं आहे की लोकसेवकाविरुद्ध, म्हणजे लोकसेवक जर आपलं काम साधावपणे पार पाडत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, तो आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरायचा नाही. परंतु त्याच्या कृतीमुळे म्हणजे लोकसेवकाच्या जर मृत्यूची किंवा जबर दुखापतीची जर भीती तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर वापरला तर चालेल. आता 2 मध्ये दिले की लोकसेवकाच्या आदेशानुसार काम करणाऱ्या इतर खाजगी व्यक्तीविरुद्ध हा अधिकार वापरायचा नाही. म्हणजे अशा लोकसेवकाच्या आदेशानुसार कोण काम करतं, समजा आपण आता पोलीस कर्मचारी आहे आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला पंचनामा करायचा आहे, तर ते जे पंच आपण बोलवतो ते आपल्या आदेशानुसारच काम करतात, म्हणजे लोकसेवकाच्या आदेशानुसार. तर अशा व्यक्तीविरुद्ध ते काम करत असताना सुद्धा काय करायचं आहे, वापरायचं नाही. परंतु तिथं देखील असं सांगितलेलं आहे की त्यांच्या कृतीमुळे मृत्यूची किंवा जबर दुखापतीची भीती निर्माण होता कामा नये, ही अट घातलेली आहे. त्यानंतर 3रा मुद्दा दिला आहे की सरकारतर्फे जर तुम्हाला मदत मिळण्याची शक्यता असेल तर काय करायचं आहे, तुम्ही ती मदतच घ्यायची आहे, त्या ठिकाणी हा अधिकार वापरायचा नाही. समजा आता तुम्हाला तुमचं कोणीतरी खून करणार आहे, आता तलवार घेऊन पुढून येतोय आणि त्यावेळेला तुम्ही आत्मसंरक्षणासाठी काय करणार आहेत, आता त्याला मारणार आहेत आत्मसंरक्षणासाठी, पण तेवढ्याच टायमिंगमध्ये काय होते, पोलिसाची गाडी येते आणि आता तुम्हाला माहीत आहे की पुढचा आपल्यापर्यंत दिसतो, हे पोलीस त्याला पकडू शकतात. तर तुम्ही काय करायचं आहे, त्यावेळेला तो आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरायचा नाही. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे. 4 नंबरला दिलेला आहे की ज्या प्रमाणामध्ये तुमच्यावर हल्ला असेल त्याच प्रमाणामध्ये प्रतिहल्ला केला पाहिजे, ज्यादा बळाचा वापर नको. आता समजा तुमच्या कोणीतरी एखादी कानाखाली मारलेली आहे तर तुम्ही लगेचच त्याच्यावरती रायफल लावून त्याला गोळ्या झाडायच्या नाहीत. म्हणजे ज्या प्रमाणात हल्ला आहे तसाच प्रतिहल्ला पाहिजे, अतिरेकी म्हणजे बळाचा वापर या ठिकाणी करायचा नाही असं सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला इथं आणखी माहिती बघता येईल. स्पष्टीकरणामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेला लोकसेवक काम करत असतो आणि त्यानं काय करायचं आहे, आपली स्वतःची ओळख पटवणं आवश्यक आहे. आणि सरकारी आदेश काय आहे हे जर मागणी केलं तर काय होईल, त्या लोकसेवकाला तो काम करत असताना जो सरकारी आदेश मिळाला आहे काम करण्यासाठी, तो आदेश त्यानं दाखवायचा आहे. ह्या गोष्टी बंधनकारक केल्या आहेत. त्याच्यानंतर कलम 100 बघायचा आहे. शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क मृत्यू घडून आणण्याइतपत व्यापक केव्हा असतो. म्हणजे अशी कोणती परिस्थिती उद्भवल्यानंतर तुम्ही समोरच्या माणसाचा मृत्यू घडून आणू शकता, आणि मृत्यू घडून आणला तरी तुम्ही गुन्हेगार साबित होणार नाही, कारण तुमचं ते कृत्य अपराधामध्ये मोडणार नाही. तर अशा परिस्थिती 7 आहेत. त्या 7 परिस्थिती आपल्याला आता बघायच्या आहेत की ज्या वेळेला जी परिस्थिती उद्भवल्यावर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जीव मारण्याचा सुद्धा अधिकार या कलम 100 मुळे मिळतो. तर मृत्यू होण्याची धास्त निर्माण करणारा जर हल्ला कोणी करत असेल, किंवा जबरदुखापत करणारा हल्ला कोणी करत असेल, किंवा बलात्काराच्या उद्देशानं जर हल्ला होत असेल, किंवा निसर्ग क्रमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्ती करण्यासाठी जर हल्ला होत असेल, किंवा अपनयन किंवा अपहरणाच्या उद्देशानं जर हल्ला होत असेल. त्याचबरोबर असं सांगितलेलं आहे 6 नंबरला की एखाद्या व्यक्तीला अशा ठिकाणी कैद करून टाकलं की तिला बाबा आता सरकारी मदतच मिळू शकणार नाही, किंवा सरकारी मदत मिळण्यासाठी कुठलीही तिला त्या ठिकाणी संधी नाही, तर अशा ठिकाणी सुद्धा ती काय करू शकते, स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पुढच्या माणसाचा जीव घेण्याचा अधिकार तिला मिळतो. आणि शेवटचा 7वा मुद्दा असा आहे की ॲसिड फेकणारे हल्ले असतील, किंवा टाकण्यासाठी मदत करणे असेल, किंवा तसा प्रयत्न करणे असेल, किंवा ज्यामुळं काय होऊ शकते, गंभीर दुखापत जबरी दुखापत होण्याची शक्यता आहे किंवा होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे तुम्हाला 100 कलम वापरता येते. गुन्हा घडला तरच 100 कलम वापरणे योग्य आहे असं म्हणता येणार नाही, कारण समोरच्याची जरी तयारी हावभाव त्या दृष्टीने असले तरी देखील तुम्हाला 100 कलम वापरता येतं. म्हणजे त्या ठिकाणी गुन्हा घडलाच पाहिजे असं नाही. आता समोरचा माणूस बंदूक घेऊन तुमच्याकडे अंगावर यायला तुम्हाला मारण्यासाठी, तर आपण त्याची वाट बघत बसायची नाही की त्यानं गुन्हा करेल त्यावेळेला आपण 100 कलम वापरू. कारण त्यानं जर समजा आता थांब तुला आता मी जीवच मारतो म्हणून जर खिशातून बंदूकवर काढली तरी देखील काय होईल, तुम्हाला त्याच्या हावभाव आणि परिस्थिती बघून 100 कलम वापरता येईल. आता 100, 101 आणि 102 याला समांतर पुढं कलम आहेत 103, 104, 105. कारण 100, 101, 102 हे शरीरासंदर्भात आहेत आणि
103, 104, 105 हे मालमत्तेसंदर्भात आहेत. तर 101 मध्ये असं सांगितलं की मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत सदर अधिकार केव्हा व्यापक असतो. म्हणजे मृत्यू या ठिकाणी घडवून आणायचं नाही, अन्य प्रकारची दुखापत तुम्ही त्या संबंधिताला करू शकता. तर कुठली परिस्थिती आहे ते 101 मध्ये सांगितलेलं आहे. तर सदर अपराध हा 100 मधील नसावा, म्हणजे 100 मधील हल्ला त्या ठिकाणी नसावा. प्रकरण 16 मधील कमी गंभीर अपराध ज्या वेळेला उद्भवत असतील, म्हणजे अपराधाच्या वेळी तुम्हाला हे 101 कलम वापरता येतं. म्हणजे मृत्यू सोडून इतर कोणतीही दुखापत तुम्ही समोरच्या व्यक्तीला करू शकता, जसे किंवा 324, 323 वगैरे या संदर्भातले जर हल्ले होत असतील तर. त्यानंतर 102 कलम आहे, शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे. म्हणजे कधी सुरू होतो आणि कधी कुठपर्यंत तो चालू राहतो असं सांगितले की अपराधाचा प्रयत्न केल्यास समोरच्या व्यक्तीनं किंवा धमकीमुळे शरीराला जर धोका असल्याची तुमच्या मनात जर धास्त निर्माण झाली तर त्यावेळेला काय होईल, हा बचाव करण्याचा हक्क तुमचा सुरू होईल. आणि धोक्याची धास्त जोपर्यंत आहे तोपर्यंत तो चालू राहील. या ठिकाणी अपराध घडावाच असं काही नाही, आवश्यकता नाही. आणि धोक्याची धास्त जोपर्यंत असते तोपर्यंत हा अपराध चालू राहतो. म्हणजेच आरोपी पळून जात असेल तर काय होईल, हा अधिकार तुम्ही वापरणं अयोग्य आहे. त्याचबरोबर सरकारी मदत मिळेपर्यंत तो चालू राहतो. आता एखाद्या ठिकाणी घरफोडी करण्यासाठी काही चोर आले आहेत आणि तुम्ही जागे झाले आणि त्यांनी काहीच कृत्य केलं नाही, घरफोडी केली नाही, मुद्देमाल नाही आणि आले असे ते पळून चालले, तर त्यावेळेला तुम्हाला त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही आहे. 103 मध्ये सांगितले की मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क मृत्यू घडून आणण्याइतका केव्हा व्यापक असतो. आता 100 कलम सगळी समांतर आहेत. 100, 101, 102 ह्यांना समांतर कलम 103, 104, 105 आहेत, फक्त मालमत्तेसंदर्भात आहेत. तर या ठिकाणी सांगितले की यावेळी 5 प्रसंग आहेत, त्यावेळेला हा हक्क तुम्हाला वापरता येतो. 1 मध्ये दिले जबरी चोरी प्रसंगी, 2 मध्ये दिलेलं आहे की रात्रीच्या घरफोडी वेळी, 3 मध्ये सांगितले माणसाचे वसतिस्थान किंवा मालमत्ता ठेवण्याचे स्थान यांना आग लावून अपक्रिया होत असताना, 4 मध्ये सांगितले की चोरी, अपक्रिया, गृह अतिक्रमण अशा वेळी जर हा हक्क वापरला नाही तर काय मृत्यू किंवा जबर दुखापत होण्याची धास्त जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजे असे जर प्रसंग असतील मालमत्तेसंदर्भात, तर काय होईल, तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडून आणण्याचा सुद्धा 103 नुसार अधिकार मिळेल. आता हा जो 5वा प्रकार आहे, 4 प्रकार आपण बघितले, 5वा जो प्रकार आहे तो असा आहे की जाळपोळ करून स्फोटके वापरून सरकारी मालमत्ता अपक्रिया होत असेल. सरकारी मालमत्ता कुठले, सरकारी कंपनी असेल, सरकारी मंडळ असेल, रेल्वे, ट्रामसेवा, सरकारी मिळकतीची इतर वाहने, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देखील तुम्हाला हा अधिकार वापरता येईल. हा जो 5वा प्रकार आहे तो केवळ महाराष्ट्रासाठी आहे, म्हणजे पूर्ण भारतासाठी नाही, तर 1971 पासून हा महाराष्ट्रासाठी लागू केलेला आहे. त्यानंतर कलम 104 आहे, असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय घडून आणण्याइतका व्यापक केव्हा असतो. म्हणजे आपण मगाशी शरीरासंदर्भात जसं बघितलं तसंच आहे. म्हणजे थोडक्यात सांगितलं की कलम 103 मधील अपराध सोडून, म्हणजे आता आपण बघितलेले जे 5 अपराध आहेत अशी परिस्थिती सोडून साधारणतः प्रकरण 17 मधील कमी गंभीर गुन्हे आहेत, म्हणजे थोडक्यात चोरी, अपक्रिया, फौजदारी अतिक्रमण, अशा परिस्थितीमध्ये काय करता येईल, हे 104 कलम मधील अधिकार तुम्हाला वापरता येईल. म्हणजे मृत्यू सोडून इतर दुखापत त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कलम 101 व 104 मध्ये आरोपीने जर मृत्यू घडून आणला, म्हणजे तर मृत्यू घडून आणण्याचा इथं अधिकार नाही तुम्हाला मिळत, पण जर मृत्यू घडून आणला तर काय होईल, एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन तो खून नसून सदोष मनुष्यवध ठरवला जाईल. त्यानंतर कलम 105 आहे, मालमत्तेचा खाजगीरित्या बचावाचा हक्क केव्हा सुरू होतो व केव्हा संपतो. आता आपण बघितलं की 102 मध्ये खाजगीरित्या बचावाचा शरीरासंदर्भाचा जो अधिकार होता तो केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो. त्याच प्रकारचं हे कलम आहे, फक्त मालमत्तेच्या संदर्भात आहे. तर आता कधी सुरू होतो आपल्याला बघायचं की मालमत्तेला धोका असल्याची धास्त ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला हा हक्क काय होतो, सुरू होतो. आता इथं असं सांगितलं की चोरीच्या संदर्भामध्ये कधी सुरू होतो आणि कधी संपतो, तर अपराधी मुद्देमाल घेऊन निघून जाईपर्यंत किंवा सरकारी मदत मिळेपर्यंत किंवा माल परत मिळेपर्यंत हा चालू राहतो. आता जबरी चोरीच्या बाबतीत आरोपी प्रतिबंध करीत आहे किंवा दुखापतीचे भय असेपर्यंत चालू राहतो. 3 मध्ये सांगितले की फौजदारी पात्र अपक्रियाबाबत जोपर्यंत आरोपी फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अपक्रियाबाबत जोपर्यंत आरोपी अतिक्रमण चालू ठेवतो तोपर्यंत तुम्हाला हा अधिकार मिळतो. आता रात्रीच्या घरफोडी बाबतीत सांगितलेलं आहे की घरफोडी सुरू झालेले अतिक्रमण जोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत हा अधिकार आपल्याला मिळतो आहे. थोडक्यात ते एक लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 100 ते 102 ही शरीरासंदर्भात कलमे आहेत आणि अशीच कलमं पुढं 103 ते 105 आहेत, ती आहेत मालमत्तेसंदर्भात. आणि हे अधिकार वापरत असताना कलम 96 पासून 106 पर्यंतचे आपल्याला प्रत्येक ठिकाणी 99 मध्ये जे दिलेले
अपवाद आहेत 4 ते प्रत्येक ठिकाणी काय करायचे आहेत, लक्षात ठेवूनच हे संरक्षणाचे अधिकार आपल्याला वापरायचे आहेत. त्यानंतर कलम 106 आहे, प्राणघातक हल्ला झाल्यास आत्मसंरक्षणासाठी निरपराध व्यक्तीस अपाय करण्याचा हक्क. म्हणजे थोडक्यात काय, जर समजा प्राणघातक परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निरपराध जरी एखाद्या व्यक्तीचा बळी घेण्याची वेळ आली तरी देखील काय होईल, ह्या 106 कलमानुसार तुम्हाला म्हणजे सवलत मिळेल. म्हणजे तुम्ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मोडाल, म्हणजे तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होणार नाही. तर थोडक्यात असं सांगितलं की आत्मसंरक्षणासाठी निरपराध व्यक्तीस अपाय करण्याचा धोका या ठिकाणी पत्करावा लागतो, कारण समोर परिस्थिती तशी असते आणि तो धोका पत्करल्याशिवाय हा जो हक्क आहे तो परिणामपणे बजावता येत नाही. म्हणजे थोडक्यात हे जे कलम आहे ते 101, आपण जे 100 कलम बघितलं त्यातली कलम 1ची ही पुरवणी आहे. अन्यथा हा जर हक्क वापरला नाही, अन्यथा आपला मृत्यू होईल अशी खुनी हल्ल्याची परिस्थिती आरोपीसमोर असते, त्याच्यामुळे हा हक्क वापरावा लागतो. आता इथं आपण जर उदाहरण बघितलं, आता नावाची एखादी व्यक्ती आहे आणि त्याला मारण्यासाठी एखादा जमाव आला आहे मोठा 25-30 लोकांचा आणि त्याच्यामध्ये काही निरपराधसुद्धा माणसं आहेत. तर त्याला असं वाटतं की आता हा आपल्याकडे जमाव येत आहे आणि आता ह्यांच्यावर गोळीबार केल्याशिवाय आपला जीव यातून सुटणार नाही. तर तो काय करतोय, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी त्या जमावावर गोळीबार करतो आणि मग त्यातील एखादा निरपराध व्यक्तीसुद्धा या ठिकाणी मारला जातो, परंतु तो त्या ठिकाणी गुन्हेगार निष्पन्न होणार नाही. म्हणून इथं कलमाचं शीर्षक असं आहे की प्राणघातक हल्ला झाल्यास आत्मसंरक्षणासाठी निरपराध व्यक्तीस अपाय करण्याचा हक्क या 106 नुसार तुम्हाला मिळालेला आहे. तर एकंदरीत जी आपण कलमे पाहिली ते आपण थोडक्यात बघूया. कलम 76 कायद्याने बांधलेला पण वस्तुस्थितीच्या चुकबुलीमुळे केल्या अपराधाबाबत. कलम 79 कायद्याचे समर्थन आहे पण वस्तुस्थितीच्या चुकबुलीमुळे झालेले कृत्य. कलम 80 कायदेशीर कृती करताना झालेला अपराध. कलम 81 गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून धोका पत्करून केलेले कृत्य. कलम 82 7 वर्ष वयाखालील बालकाची कृती. कलम 83 7 ते 12 वर्षाखालील अपरिपक्व समशक्ती असलेल्या बालकाची कृती. कलम 84 मनोविकल व्यक्तीची कृती. कलम 85 स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवल्यामुळे झालेले वर्तन. कलम 86 ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढवलेल्या व्यक्तीने केल्यास. कलम 90 संमती. कलम 94 धमक्या सक्तीद्वारे करून कृती करायस लावणे. कलम 95 अल्पसा अपाय करणारी कृती. कलम 96 खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या कृती. कलम 97 स्वतःचे शरीर किंवा दुसऱ्याचे मालमत्तेच्या संरक्षणात केलेल्या कृती. कलम 98 मनोविकलांग किंवा इत्यादी व्यक्तीपासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. कलम 99 मध्ये अपवाद दिले आहेत. कलम 100 मध्ये शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क मृत्यू घडण्यात का केव्हा व्यापक असतो. कलम 21 मध्ये दिले आहे की मृत्यू सोडून अन्य दुखापत करण्याइतपत केव्हा व्यापक असतो. 102 मध्ये दिले आहे की हा हक्क सुरू कधी होतो आणि कधी संपतो. 103 मध्ये दिले मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क मृत्यू घडून आणण्यात का केव्हा व्यापक असतो. 104 मध्ये दिले आहे की हाच हक्क मृत्यू सोडून अन्य अपाय घडवण्यात केव्हा व्यापक असतो. 105 मध्ये दिले की मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू कधी होतो, संपतो कधी. आणि 106 मध्ये दिले आहे प्राणघातक हल्ला झाल्यास आत्मसंरक्षणासाठी निरपराध व्यक्तींना मारण्याचा हक्क.